श्रीशं विश्वारामदृश्यं मेरुवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगबृधारगम्यं वन्दे विष्णुभोगहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवते नारायणेन स्वयं व्यासेनामध्यमाभारतम् अद्वैतामृते अष्टादशायिनी ममत्वा मम सुन्दधामि भगवद्गीते बोधिश्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेक साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजो मारुतितुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवान्नरित्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पुण्डरीकवरदारिविठ्ठल श्रीगुरुज्ञानदेव सीताकांत समृद्धि राम हनुमंत महाराज की जय। रामचंद्राय नमः। श्रीरामे निरूपण सांगुन बंधुशी पावली मुळीची कुण घालून आलो टांगण श्रीराम चरण वंदिले। श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी। श्रीरामे निरूपण सांगुन बंधुशी पावली मुळीची कुण घालून आलो टांगण श्रीराम चरण वंदिले। परम पूज्यनाथ महाराज सांगतात, भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र यांनी जे कथन सांगितलं, धर्मनीती सांगितली, ती लक्ष्मणाने ऐकून घेतली आणि लक्ष्मणाने भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं। वंदिता श्रीरामचरण लक्ष्मणाशी आले स्फुरण श्रीरामे देवनी अलिंगन धाडिला आपण संग्रामा। भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने जी नीती सांगितली ती लक्ष्मणाने ऐकून घेतल्यामुळे स्फुरण आलं आणि स्फुरण आल्यामुळे पुन्हा भगवान परमात्म्याने बंधू लक्ष्मणाला आलिंगन दिलं। रावणाचे उग्र स्वरूप ते गृह अहोनियाचा अनिवार शर प्रताप वानर दर्प भंगिला। भगवान प्रभू रामचंद्र आणि बंधू लक्ष्मण ह्या दोघांचं ज्यावेळेस कथन चालू होतं एवढ्यामध्ये लंकेमधून रावण आला आणि रागाने धनुष्याला बाण जोडला। रावणाच्या निजबानी वानराली झाली भंगानी पाठीराका नाही कोणी रण मर्दनी त्रासिले। रावणाने एवढे बाण सोडले, वानराला लागले, बाण लागल्यामुळे वानर सैरा वैरा पळू लागले। श्रीरामाने सौमित्र करिता धर्मयुत विचार रावणे त्रासिता वानर हनुमान सत्वर पावला। हनुमंतरायाचं वानरावर नेहमी कृपा राहिलेली आहे, यावेळेशी तीच कृपा राहिली। भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण दोघं धर्मनीतीचे बोलणं चालू असताना हनुमंतरायाने पुन्हा वानराकडे आपला मोर्चा वळवला। रणी गरजोनी मारुती येता रे कोणी शीघ्रगती रावण बाण जव सजिती तव तो रती आदळला। हनुमंतराया आला आला म्हणे लगेच रथाजवळ आला आणि तेवढ्यामध्ये रावणाची सुद्धा आता धावपळ झालेली आहे। बाण ओढावया पृथ्वी रावण सबडी मुळे चिरती आसाड सोडून या मारुती रतीचा सारथी गोळसिला। हनुमंतरायाने काय केलं, सुरुवातीला आल्याबरोबर बाण आहे तो बाण खाली रावणाच्या हातातला पाडला, रथाचा जो सारथी आहे त्याला सुद्धा आडवं पाडलं हनुमंतरायाने। हनुमान म्हणे रावणा ते पंचागुळी दक्षिण असते तुझ्या मारीन भूतात्म्याते तळ घाते हनोनी। हनुमंतराया रावणाला म्हणू लागले, एका हातानेच तुझं काय करीन, अंतकरणातलं जे आत्मभूत आहे, जे अहंकाराचं भूत आहे ते बाहेर काढेल।
भूतात्मा तुझ्या देहांत बहुकाळ वर्षीनला धर्मयुक्त त्याचा करीन मी घात दक्षिण हस्तेचे निघाये. एका हातानेच रावणा तुला काय करीन. अनेक वर्षापासून तू खूप लोकांना त्रास दिलेला आहेस. अधर्माने अनीतीने तू राज्य केलंस. आता ते राज्य तुझं संपवण्याची वेळ आली आणि माझ्या हाताने तुला मारीन. रावण म्हणे हनुमंता शीघ्र करी माझ्या निपाता तुझ्या दे कोणी पुरुषार्था मग तुझ्या घाता मी करीना. हनुमंतरायाचं रावणाने ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर रावण म्हणतो हनुमंतराया तुझ्यामध्ये किती मोठा पुरुषार्थ आहे ती मला अगोदर पाहू दे. तू किती हाणणार आहेस तेवढं मला हाण. जेव्हा मारिला कया सुद्धा तेव्हाची तुझा प्राणांत आता मेला ना जित मिथ्या पुरुषार्थ तू वल्गसी. रावणा इथं बोलून तुझा काही उपयोग नाही. ज्या वेळेस आखिया तुझा पुत्र होता ज्या वेळेस मी त्याला मारलं त्यावेळेसच तू मेल्यासारखा आहेस. उग मेल्यासारखा असून आता जित्याचं सोंग आणतोस रावणा. कोणी कपीच्या वाक्यात कोपे प्रज्वलोनी लंकाना ते उरावरी हनुमंता ते नेष्टोर घाते ताडिले. रावणाने सुद्धा आता राग आला. राग आल्याबरोबर रावणाने सुद्धा मोठ्याने बुकी हनुमंतरायाच्या छातीवर मारलेली आहे. हृदयी लागता तळघात उल्हास कपीच्या हृदयांत करावया रावणाचा घातक सोय हानित तळघाते. हनुमंतरायाला सुद्धा रावणाला मारण्यासाठी उल्हास आहे अंतकरणातून. हनुमंतरायाने सुद्धा एक जोरात रक्का मारला रावणाच्या छातीवर. हनुमंते हनिता करतळ रावण होऊनिया विवळ भूकंपे उलते अचळ तैसा विवळ लवंडला. ज्याप्रमाणे हनुमंतरायाने मारल्या बरोबर रावण नाला त्रास झाला आणि ज्याप्रमाणे चक्रा येऊ लागल्या आणि जमिनीवर त्या ठिकाणी रावण पडलेला आहे. चंद्री लागली विसाने त्रिकरसी दाई मुखांतरी रावण पडतांची स्थितीवरी निशाचरी आकांत. रावणाला काय झालेलं आहे. 10 तोंडाचा रावण आहे. 10 तोंड त्याचे खाली पडले. डोळ्याला सुद्धा आता अर्धी झोप आल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे पूर्ण मेलेला नाही तो मूर्छेना येऊन पडला रावण. जानोनी हनुमंता तीव्रट त्यासी का बिडो गेला दशकंठ तेने तळगाते केला शेवट राज्य लोट लंकेचा. रावणासोबत आलेले मोठमोठे राक्षस विचारवंत होते. ते विचार करू लागले हनुमंतराया एकदा लंकेत आला सगळ्याला मारून गेला तरी रावणाला अक्कल नाही. आता हनुमंतराया सोबत युद्ध का केलं. बोंब सुटली दळभारी बोंब सुटली निशाचरी बोंब सुटली लंके माझारी केली बोरी हनुमंते. हनुमंतरायाने एका थापडामध्ये रावणाला खाली पाडलं. रावण मेला. अशी बोंब सगळ्या राक्षसात सुटली लंकेत सुटली. आता रावण जगतच नाही उठत नाही अशी अफवा झाली. तुरबळी वायुनंदन पूर्वी झाले लंका बोन आता मारिला दशानन केले कंदन राक्षसा. हनुमंतरायासारखा महाबली दुसरा कुणी असूच शकत नाही. एवढा असणारा हनुमंतराया लंकेला पूर्वी जाळून टाकलं आणि आता शेवटी रावणालाही मारून टाकलं. राक्षस विचार करता कोणी हनुमंताची ख्याती सुरवर जय जयकार करती असुरांग वन वानिती ऋषी स्तविती जय शब्दे. हनुमंतरायाचा एवढा मोठा पराक्रम पाहून देवता गण सुद्धा हनुमंतरायाचे गुणगान गातात. ऋषी गुणगान गातात. सगळेच जण गुणगान गातात.
सिद्ध गंधर्वाचारण वाणी ती कपीची अंगवन रणी डिलावला रावण बळ संपूर्ण हनुमंता. गंधर्व सिद्ध चारण जेवढे कुणी आहेत तेवढे सुद्धा निशाचर सुद्धा हनुमंतरायाची तुलना करू लागले की खरोखरच हनुमंत हा पराक्रमी आहे, रावण पोकळ आहे. दष्ट गतीचे विंदान कपीचे निहाते नाही मरण रावणाचा परतला प्राण सावधान सोय झाला. जे नीतीने आहे धर्माने आहे आणि जे नियतीनं ठरवलंय तेच होतं. भगवान परमात्म्याच्या हातानं रावणाचं मरण होतं, हनुमंतरायाच्या हाताने नव्हतं, म्हणून रावण बचावला. रावण सावधान होता धन्य म्हणे हनुमंता प्रेमळ बळा पुरुषार्था शौर्यश लगाता ती लोकी. रावण सावध झालेला आहे आणि सावध झाल्याबरोबर हनुमंतरायाचं कौतुक करू लागलेला आहे. तिन्ही लोकांमध्ये तुझ्यासारखा बलवान कुणीच नाही. तुझ्या ऐसे बळ सत्रान इंद्रादी देवा नाही जाण दानव मानव पुढे कोण तुझी अंगवन त्या नाही. इंद्रातला स्वर्गातला देव इंद्र सुद्धा हनुमंतराया तुझी बरोबरी करत नाही, तर इतर दानव मानव सुरवरांची काय कथा, एवढा महाबली हनुमंतराया तू आहेस. रावण बोलता दैते मनविता दट ते तुझे वाटवीचे भाट तू वीरावीर वरिष्ठ शौर्य श्रेष्ठ मी मानी. दैत्य सुद्धा स्वतःला पराक्रमी म्हणून घेतात, परंतु तेच दैत्य आज तुझे गुणगान गाऊ लागले आणि मी सुद्धा हनुमंतराया तुझ्या बळाची गुणगान गातो. रावण बोलतो कोणी रावणाचे वचन हनुमान बोले लज्जायमान जळो माझी अंगवन गाये रावण न मारवेची. रावणाचं बोलणं हनुमंतरायाने ऐकून घेतलं. हनुमंतराया म्हणतात माझ्या बळाचं काहीच पराक्रम नाही, कारण का तर माझ्या बळाचा पराक्रम कधी झाला असता, रावण तू जर या ठिकाणी मेला असतास तर. माझा लागता गाद निशेष मारावा लंकानात तो तू सावधान बोलत धिक पुरुषार्थ पै माझा. हनुमंतराया स्वतःला नशिबी समजतात. मी नशीबवान कधी झालो असतो, भाग्यवान कधी झाला असतो जर माझ्या एका बुक्कीमध्ये रावण तू मेला असतास तर, म्हणून मी भाग्यवान नाही रावणा. कोणी हनुमंताचे वचन रावण झाला कोपाय मान रागे वज्र मुष्टी वळून आणि दाहोन हनुमंता. हनुमंतरायाचं बोलणं रावणाने ऐकून घेतलं. रावणाला राग आला. रावणाने हनुमंतरायाला जोरात एक बुक्की मारली. हृदय लागता मुष्टिघात नावे का हनुमंत मूर्छिता रावणाचा धनानीला हात व्यथा भूत रथावरी. हनुमंतराया हे वज्रदेही आहेत. रावणाने ज्यावेळेस बुक्की मारली त्यावेळेस रावणाचे हात झणकाले, परंतु काहीतरी हनुमंतरायाला झालं, साधारण मूर्छना आली. मुष्टी आणि तडकला हात तो हनुमान झाला सावचित्त निमेषार्धे करील घात निघे लंकानात अति धाके. जे रावणाने हनुमंतरायाला बुक्की मारली होती तो हात झणकला होता आणि त्याच्या मुंग्या सावरत्यात की न सावरत्यात तेवढ्यात हनुमंतराया सावध झाला. सावध झालेलं पाहून रावणाने तिथून रणभूमीतून पळ काढला. रण सांडोनी मागे जाता उपास लंकानाता रणी चुकावया हनुमंता प्रेरी निजरता निळावरी. रावणाने मनामध्ये विचार केला, रणभूमी मधून जर आपण लंकेमध्ये गेलो तर आपला अपमान होईल. त्याला समोर नळ दिसला आणि नळाकडे युद्ध करण्याचा रावणाने विचार केला. हनुमंत युद्ध संकट चुकोनी रथ गडगडाट निळावरी आला दशकंठ बाण उद्धट वर्षत. हनुमंतरायाला आपल्याला ऐकतच नाही. हनुमंतराया बलवान आहे, त्याच्याकडून आपण थोडक्यात बचावलं, म्हणून आता निळावर बाण सोडण्याचं काम रावणाने केलं. रावण रणी वर्षे बाण निळे हनुने पाषाण रावणाचे बाण करी चूर्ण रणविंदान दोईंचे. रावणा
बाणा मागून बाण निळावर सोडू लागला, परंतु निळ सुद्धा पराक्रमी होता. मोठमोठाले पर्वत टाकून त्याचे बाणाचा चाकचुरा केला. रावण विंदी जे जे बाण निळावर शोनी, पाषाण अवघे करिता शतचूर्ण, रणे रावण क्षोभला. निळ मोठमोठाले पर्वत टाकायचे, रावण त्या बाणाने ते पर्वत चुरा करायचा. दोघांमध्ये महाघोर असं युद्ध पेटलेलं आहे. दोन्ही आरणांगण तकतुल्य घेऊनी बाण, तोडून निळाचे पाषाण शर संपूर्ण विंदिले. मोठा लट पर्वत समोरून येत आहे. ते पाहिल्यानंतर जो एक ठेवणीतला बाण होता तो बाण रावणाने सोडला आणि येणाऱ्या पर्वताचं छेदन रावणाने केलं. वर्णी भेदतांची शर तेने चोबला वानर, मल्याद्री समगिरीवर रागे सत्वर उपडिला. पूर्ण पर्वत आता छेदन होऊन थोडासा वर्मापर्यंत बाण निळाच्या गेला, म्हणून निळाला राग आला आणि मल्ल्याद्री जो पर्वत आहे त्याच्यावर अनेक असणारे जे वृक्ष आहेत ते उपटायला सुरुवात केली. धरतन सावरात रागे टोकिला लंकानाथ तेने, रावणाती विस्मित पर्वत पात देखोनी. एवढा मोठा अवाढव्य मल्ल्याद्री पर्वत होता आणि तो पर्वत रावणावर टाकून दिला. रावणाला संधीच उपलब्ध झाली नाही, काय करावा आता. श्रीरामाच्या निजदळी जो तो वानर तुरबळी, पर्वत उपडोनी समोळी रण कल्लोळी भिडताती. भगवान परमात्म्याच्या कल्पामध्ये एवढाली मोठाली आतुरबरी वानर आहे की डायरेक्ट पर्वतच उचलतात आणि राक्षसाच्या अंगावर टाकतात. म्हणून रावण चिंता व्यक्त करतो. मारिले माझ्या प्रस्तासी तो सुड घेईन मी तुझ पासी, नीळ मने रावणाशी तुझ प्रस्तासी भेटविन. आता रावणाला सुद्धा या ठिकाणी राग आलेला आहे. धनुष्याला बाण जोडलेला आहे. माझ्या प्रिय असणाऱ्या परस्त नावाच्या प्रधानाला तू मारलंस. नीळ सुद्धा म्हणतो परस्ता पशीच आता तुला पाठवतो रावणा. तुम्हा दोघा झाल्या भेटी, प्रस्त सांगेल गुहे गोष्टी. तेने रावण शोभोनी पोटी शरवृष्टीवर शत. नीळ आपल्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या बळावर बोलतात आणि ते म्हणतात रावणा आता मी सुद्धा तुला मारीन आणि तुला मारल्यानंतर परस्त आणि तुला सांगेल की काय बळ आहे या निळामध्ये. एरीकडे हनुमंत मूर्छा शांत उन सावचित्त, रणी मर्दावया लंकानाथ असे पाहत साटोपे. हनुमंतराया सावध झाले आणि हनुमंतराया सावध झाल्याबरोबर आता आपण रणभूमीमध्ये आहेत, युद्धासाठी निघाले. रावण निळेशी दासक्त ते देखोनी हनुमंत, सोय सांडी युद्ध कंदनार्थ धर्मयुक्त विवेकी. हनुमंतराय हे धर्म ने चालणारे विवेकाने चालणारे आहेत. विवेक त्यांच्यामध्ये जागृत झाला आणि त्यांच्या लक्षात आलं नीळ आणि रावणाचं युद्ध चालू आहे, आपण आरामच करावा. दोघे वीर एक जनासी युद्ध करणे पापरासी, या लागी त्यातून रावणासी श्रीरामापासी कपी आला. दोघा रणयुद्धामध्ये युद्ध चालू असताना तिसऱ्याने मध्ये जाऊ नये आणि ते जर गेला तर तो पापाचा भागी होतो. म्हणून हनुमंतराया भगवान परमात्म्याजवळ गेले. रावणाने निळ दोघे जण रण प्रबळ दोघे करती रण कल्लोळ, दोघे कुशळ रण मारा. नीळ आणि रावण सुद्धा खूप मोठे महायुद्धी आहेत. त्यांच्या पराक्रमाची थोरी या ठिकाणी नाथ महाराज गात असताना सांगतात दोघांचंही बल तेवढंच आहे. निळे टाकीला प्रचंड गिरी रावणे, नवा बाणे करी छे दोन्ही पाडले धरेवरी, शतदा करी विखंड.
निळाने सुद्धा मोठा लट पर्वत उचलला, रावणावर टाकून दिला. रावणाने सुद्धा नव बाण जोडले आणि ते नव बाण जोडून त्या पर्वताचं छेदन केलं. पर्वत छेदोनी प्रचंड बाणी केला खंड विखंड, नीळ कोपला विथंड, रावण बंड दंडावया. निळाला सुद्धा राग आलेला आहे. आपण एवढे मोठे पर्वत टाकतोय, रावण तिकडून बाणानं त्याचं छेदन करतोय. निळा नीळ होनी कोपाय मान, वृक्ष घेतला भौशाक, जाण दंडावया दशानन, दावी आपण हस्तवेद. निळाने सुद्धा आता मोठा पराक्रम केलेला आहे. हजारो वृक्ष म्हणजे फांद्या असणारा वृक्ष बुडातूनच उपटला आणि आता रावणाच्या अंगावर फेकणार आहे. अश्वकर्णशाल मलेशाल, चूत चंपक तमाल ताल, खरजुरी पोपळी पोपळी सरळ, पिंपळ लघु लागवे. पिंपळ, खजूर, ताड, ताड असे जे मोठमोठे वृक्ष आहेत, एका मागून एक वृक्ष निळाने उपटिले आणि आता रावणावर फेकण्यासाठी नीळ तयार झालेले आहे. जांभळी वेकळी प्रचंड खैर, वृक्षी त्रासला दस शिरत, दुर्धर तरुवराचा मार, रणे धीर न धरवे. जांभळीचे वृक्ष आहेत, खैराचे वृक्ष आहेत, पिंपळाचे, असे अनेक प्रकारचे जे वृक्ष आहेत, एवढे निळाने फेकून दिले की रावण मात्र रणभूमीवर वैतागून गेलेला आहे. एक वृक्ष जव तोडीत तव वृक्ष ती शतानुशत, जाजावला लंकानात, रणे उसंत घेऊन दी. रावण काय करू लागलेले, वृक्षाचं छेदन करू लागला आणि छेदन करत असताना 100वर वृक्ष येऊ लागले. मग एकदाच तेवढे छेदन रावणाच्यानं शक्य झालेलं नाही. वृक्ष आदळती भुजावरी, धनुष्य करी धरू नेदी. वृक्ष आदळती श्रीवरावरी, वृक्ष आदळती भुजावरी, धनुष्य करी धरू नेदी. वृक्ष काय होऊ लागले, छातीवर आदळू लागले आणि धनुष्याला बाण सुद्धा जुडू देत नव्हते. तोपर्यंत वृक्ष येत होता. एवढे वृक्ष येऊन रावण वैतागून गेलेला आहे. अश्व अनिता मुखावरी सारथी, पडला रथावरी रथ भ्रमे, चक्रकारी भ्रमे चांचरी रावण. रथ चालवणारा जो सारथी होता तो घोड्याला मारू लागला, पण घोड्या मारणा म्हणजे सारथ्याच्याच अंगावर मोठा लट वृक्ष आला आणि सारथी त्या ठिकाणी मेला. सारथी मृचित रथावरी, अश्व वाघोरे कोणावरी, रथ भोये सैरावरी, अपांपरी रावणा. रथावरच्या सारथ्याला मूर्छना आली आणि मूर्छना आल्यामुळे तो रथ कसा बिगर सारथ्याचा झाला. त्यामुळे सैरावैरा रथ होऊ लागला, इकडे तिकडे फिरू लागला. निळे सैच्या परी रावण त्रासिला तरवरी, रावणे लघु लागवे करी, निळ शरधारी विंधिला. निळाने एवढा पराक्रम केला, एका मागून एक वृक्ष येऊ लागले. रावणाला बाणाने छेदन करणं अवघड झालं. रावण सुद्धा आता वैतागून गेला. निळ अजून एक पराक्रम करणार आहे. काय करतो ते ऐका. रावण धनुर्वाडा ती दक्ष, विकट साधुनी अलक्ष, छेदुनी सांडिले वृक्ष वृक्ष, निळ सन्मुख विंदिला. जेवढे वृक्ष आले होते तेवढ्या वृक्षाचं रावणाने छेदन केलं आणि फक्त आता त्याला नीळ दिसू लागला. एवढ्यात नीळ काय करतात ते ऐका. रावणाचे बाण लागव निळे लक्ष्मी, सर्व सोय झाला ती रसमय विंदानी. आता रावण आटपत नाही, बाण वेगाने सोडतोय. हे निळाच्या लक्षात आलं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे आणि भगवान परमात्म्याच्या नामस्मरणावर काही करता येतं. म्हणून एक रहस्य निर्माण झालं. ते काय रहस्य आहे ते ऐका. रहस्य रूपे निळ वानरी बैसला, रावणाच्या ध्वजावरी ध्वजी नोनी जाता श्री धनुष्याग्री बैसला. अति सूक्ष्म
सूक्ष्म रूप असं या ठिकाणी निळानं केलं आणि बारीक रूप झाल्यामुळं रावणाच्या ज्या रथावर ध्वज होता त्या ध्वजावर जाऊन नीळ बसलेले आहेत. धरू जाता धनुष्याग्री सगळ्याची बैसे मुकुटावरी, धरू जाता मुकुटाग्री ध्वजाग्री भासे. ज्या वेळेस निळाला पकडण्याचा किंवा बाणाने मारण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस नीळ काय करायचे तर त्याच्या मुकुटावर येऊन बसायचे. मुकुटावर धरा गेले की बाणावर नीळ जाऊन बसायचे. असं करत असताना रावणाला वैतागण्याचं काम या ठिकाणी निळानं केलं. दे कोणी निळाचे चरित्र गदगद हसे सौमित्र हनुमान सुग्रीव रामचंद्र वानर वीर हसती. निळाने हा ज्या पराक्रम केला आणि हा केलेला पराक्रम आहे त्यामुळे सगळ्या भगवान परमात्मा बंधू लक्ष्मण जांबवंत नीळ हनुमंत राजा सुग्रीव अंगद सगळेजण हसू लागले. ध्वजाग्री धनुष्याग्री मुकुटाग्री बाणाग्री सवेची भासत रथाग्री नीळ निर्धारी लक्षेना. रावणाची दृष्टी त्या ठिकाणी कामच करीना असं म्हणूया आपण. का तर अर्ध्या क्षणामध्ये बाणावर कधी मुकुटावर कधी ध्वजावर कधी रथावर एवढ्याही ठिकाणी नीळ त्याला दिसू लागला. विस्मय मानी श्री रघुनाथ विस्मत हनुमंत सौमित्र विस्मत विस्मित वानर समस्त निळे लंकानाथ गांजिला. हा जो पराक्रम निळाने केलेला आहे या निळाच्या पराक्रमामुळं हनुमंत राया असो भगवान परमात्मा असो बंधू लक्ष्मण असो अंगद असो सगळेजण आश्चर्य व्यक्त करू लागले हा केलेला. आणि रावणाला एवढी फजिती केली एवढं गांजून टाकलं की रावण हताहत झालेला आहे. 20 भाऊ 20 डोळे रावण एकाग्र केला निळे युद्ध काय होते ते न कळे संभ्रांत मेळे तटस्थ. 10 मुंडक्याचा 20 डोळ्याचा 20 हाताचा रावण सुद्धा त्या ठिकाणी निष्क्रिय करून टाकण्याचं काम निळाने केलं. म्हणून वानर निळाचं कौतुक करतात. वानर मिशांशी घेती हिंदोळा एक काढती कंठमाळा एक पदके घालिती गळा रावण बुलला संग्रामी. निळाने जी अवस्था केली त्यामुळे रावणाला काय करावं हे कळना. त्याची दृष्टी सुद्धा काम करीना. वानर आले त्याच्या मिशा दाड्या उपटू लागले अंगातले अलंकार काढून घेऊ लागले. एक सुंडिती वीर कंकनेक घेती बहुभूषणे निळे रावण एकाग्र करणे देह विसरणे संग्रामी. रावण स्वतःचा देह भान विसरून गेलेला आहे. हातातले कंकण काढून घेऊ लागले दंडातले